अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या स्वामी माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. मनापासून स्वामी चरित्र सारामृत हा फक्त एक ग्रंथ नाही, हा महाराजांचा आत्मा आहे. आपण अनेक ग्रंथ वाचतो, अनेक पारायण करतो, पण स्वामी चरित्र सारामृताचं स्थान वेगळं आहे. कारण इथं फक्त कथा नाही, तिथे महाराज स्वतः बोलतात. तुम्ही नामस्मरण करता, पूजा करता, फुलं वाहता, नैवेद्य दाखवता, पण खरं सांगा, महाराजांना यात काडीचाही रस नाही. हे सगळं आपण आपल्या मनासाठी करतो. महाराजांना आवडते ती फक्त एकच गोष्ट, सेवा. आणि ती सेवा किती तळमळीने, किती विश्वासाने करता हे महत्त्वाचं आहे. महाराजांना कुठे ठेवले, किती फुलं वाहिली, किती दिवे लावले, यापेक्षा तुम्ही महाराजांना मनात कुठे ठेवता हे जास्त महत्त्वाचं आहे. एकदा जरी तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ असं म्हटलं ना, तरी महाराज प्रसन्न होतात. मन कधी कधी असं होतं की आपण खूप काही करत असतो तरी आयुष्य बदलत नाही, कारण आपलं प्रारब्ध असं असतं की त्यातून लगेच सुटका होत नाही. कारण अशा वेळेला महाराज जी अत्यंत उच्च कोटीची सेवा देतात ती म्हणजे स्वामी चरित्र. आज आपण पाहणार आहोत 108 पारायण कसे करायचे, 51 पारायण कसे करायचे, 2 पारायण एकाच दिवशी करता येतात का, गॅप पडला तर काय करायचं, आणि सर्वात महत्त्वाचं हे पारायण का करायचं. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण माहिती तितकीच महत्त्वाची आहे. कारण सगळे स्वामी भक्त जुने नसतात, काही जण अगदी नवीन असतात. त्याच्यासाठी सगळं सविस्तर सांगणं गरजेचं असतं. आजही माझ्याकडे अशा असंख्य महिला येतात ज्या आई होण्यासाठी व्याकुळ आहेत. डॉक्टर, औषधं, उपचार सगळं चालू आहे, पण लक्षात ठेवा, विज्ञान जिथे थांबतं तिथून अध्यात्म चालू होतं. विज्ञानाला अध्यात्माची जोड असणं खूप गरजेचं आहे. अध्यात्म आपल्याला मोक्ष शक्ती शिकवतं, काही न मागायला शिकवतं. पण आपण संसारिक आहोत, आपल्या मनात इच्छा असतात आणि त्या इच्छासाठी सेवा करणं चुकीचं नाही. आई होणं, लग्न होणं, नवऱ्याच्या व्यसनातून बाहेर येणं, संसार सावरणं, कर्ज फिटणं, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकट, प्रत्येक दुःख यावर एकच मार्ग आहे, स्वामी चरित्र सारामृतचं पठण करा. आता मी माझा अनुभव सांगायला गेले तर हा व्हिडिओ अजून मोठा होईल. सेवा करताना त्रास होतो, दुःख वाढतं, अडचणी वाढतात, पण सेवा थांबवायची नाही. मला काहीही झालं तरी मी सेवा करणार ही जिद्द पाहिजे. रात्री नवऱ्याला मार खाल्ला, घरात कटकट झाली तरी सकाळी उठून सेवा करायची. कारण आपण जे करतोय ते आपल्यासाठी, आपल्या संसारासाठी करतोय. आजही बायकांना मारणं अनेक घरात होतं. अशा पुरुषांना मी एकच सांगते, ज्या घरात बायकोला मारतात त्या घरात कधीच लक्ष्मी नांदत नाही. कितीही यंत्र आणली, कितीही पूजा केली, उपयोग नाही. स्वामी चरित्र सारामृताने अशक्य कोटींच्या गोष्टी शक्य झाल्या आहेत. सोशल मीडियावर सांगता येत नाही, पण माझं आयुष्य महाराजांनी पूर्ण बदलून टाकलं आहे. महाराज आहेत म्हणूनच मी आहे. महाराजांची इच्छा काय आहे. आपण भोगणारच, अडचणी येणारच, दुःख येणारच, पण त्या दुःखाची तीव्रता कमी होते. हीच महाराजांची कृपा. आता ग्रंथाबद्दल सांगते. हा ग्रंथ थोडा मोठा आहे, पण अनुभव मोठा आहे. 21 अध्याय आहेत, पण पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचणे. 2 पारायण एका दिवसात करता येतात का? हा गॅप करता येतात का? हो. रात्री करता येतात का? हो. फक्त 12 ते 12:30 हा महाराजांचा भिक्षेचा वेळ. तो काळी वस्त्र टाळा. 108 दिवस मांसाहार पूर्ण बंद. घरच्यांनी खाल्ला तरीही चालेल, तुम्ही खाऊ नका. घरात भांडणं होतात, कारण आपण दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो. बदल महाराज करतील, तुमचं फक्त सेवा करायचं आहे. पहिल्या दिवशी संकल्प करायचा. स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना संकल्प करा. कसा करावा? कारण कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही, आणि संकल्प योग्य पद्धतीने केला तरच सेवेला दिशा मिळते आणि फलप्राप्ती होते. सगळ्यात आधी हे लक्षात ठेवा की संकल्प म्हणजे काही अवघड मंत्र नाहीत. संकल्प म्हणजे महाराजांशी मनापासून केलेले स्पष्ट आणि प्रामाणिक बोलणे. पारायण सुरू करण्यापूर्वी मन शांत करा. शक्य असल्यास
शक्य असल्यास स्वच्छ ठिकाणी बसा. स्वामी महाराजांचा फोटो किंवा पादुका समोर ठेवा आणि 2 क्षण डोळे बंद करून मन एकाग्र करा. संकल्प करताना सर्वात आधी महाराजांना नमस्कार करा आणि मनात म्हणा, महाराज मी तुमच्या चरणी आलो आहे. माझ्याकडून ही सेवा करून घ्या. त्यानंतर तुमचं पूर्ण नाम घ्या. गोत्र माहिती असेल तर गोत्र सांगा, माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणायला हरकत नाही. हे सगळं मोठ्याने बोलणं आवश्यक नाही, मनात म्हटलं तरी चालतं. फक्त मन खोटं नसावं. यानंतर तुम्ही किती पारायण करणार आहात ते स्पष्ट सांगा. महाराज मी आजपासून स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण करण्याचा संकल्प करत आहे किंवा 51 पारायण करायचा संकल्प करत आहे, असं ठामपणे म्हणा. किती दिवस किती पारायण हे मनात स्पष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आता संकल्पात तुमची इच्छा सांगा. घर, नोकरी, लग्न, संतान, कर्जमुक्ती, घरातील शांतता किंवा कोणतीही अडचण असू दे, ती महाराजांसमोर अगदी मोकळेपणाने मांडा. शब्द सुंदर असावेत असं काही नाही, भावना खरी असली पाहिजे. महाराज ही सेवा मी तुमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून करत आहे. माझी ही इच्छा योग्य असेल तर तुमच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करा, असं म्हणणं फार महत्त्वाचं आहे. संकल्प करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हट्ट करू नका. मागणी पण करा, पण निर्णय महाराजांवर सोपवा. माझ्याकडून ही सेवा निर्भयपणे पूर्ण करून घ्या. सेवेत काहीही चूक त्रुटी झाली तर मला क्षमा करा आणि माझी सेवा स्वीकारा.